नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आलेलो आहेत। आपण पाहाल तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अपडेट असणार आहे आणि यातील आता पुढील हप्ता हा आपल्याला या जानेवारी महिन्यात मिळू शकणार आहे। कशा प्रकारची माहिती आहे अगदी पॉइंट टू पॉइंट समजून घेणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि अद्याप जर आपण चॅनलची मेंबरशिप घेतलेली नसेल तर मेंबरशिप घ्या। आणि मेंबरशिपचं काय उद्देश आहे आपण पाहाल तर जे काही आपले एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियम व्हिडिओ असतात ते आपल्याला इकडे पाहता येणार आहेत। ठीक आहे, अधिक माहितीसाठी मला मेसेज करू शकता। तर पुढे अपडेट्स पाहायचं झालं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट्स आहे। आपण पाहाल तर कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती। ती व्हिडिओ पाहिला नसेल तर आय कार्डमध्ये मिळून जाणार आहे। आणि या ठिकाणी इकडे याल तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच KYC सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे। आणि त्यासाठी आपण पाहाल तर 15 जानेवारीपर्यंत गाव पातळीवर ही एक विशेष मोहीम राज्य सरकारद्वारे राबवली जाणार आहे। ज्यातून आपण पाहाल तर आपल्याला जर नवीन नोंदणी असेल, आपली KYC पेंडिंग असेल तर ते आपण इकडे अगदी सहज करू शकता। अशा प्रकारची सर्व माहिती आपण पाहाल तर कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पुढील जो हप्ता आहे आपण पाहाल तर किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता आपल्याला या जानेवारी महिन्यामध्ये इकडे मिळू शकतो। अशा प्रकारचे आपण पाहाल तर केंद्र शासनाचा एक नियोजन आपल्याला पाहायला मिळते। आधी आपण ही संपूर्ण KYCची जी प्रक्रिया आहे ती इकडे पूर्ण करून घ्यावी। जर काही आपल्याला अडचण येत असेल, आपले प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा। तुर्तास एवढंच अपडेट्स आपण इथे कव्हर केलं। माहिती समजली असेल तर नक्कीच लाईक करून उर्वरित जे बांधव वर्ग आहेत ज्यांना अद्याप माहिती समजलेली नाही आहे अशा बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या बांधवांना सोबत घेऊन चालणे हे आपलं धर्म आहे। ठीक आहे, भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। जय हिंद, धन्यवाद।